भारतीय तत्वशास्त्रा भितरी पंचतंत्राचे नाव अत्यंत गणनीय जान आसा। पंचतंत्र कथा मुखेन आमकां जिवना भितरी कशें उरता, कशें चलता, खंयचे योग्य खंयचे अयोग्य हे जे चिंतने सुंदर जावंक न्हू, विस्तार जावंक न्हू दाखयता वता। तशें विचार करूंक गेल्यार दोन भाग आसाची, एक हितोपदेश आनी पंचतंत्र म्हणून। दोन्हीची कथा म्हाका जाल तसले चिंतने विशयाची जाल्यार पंचतंत्र अधिकृत जाल तसले एक संदेश दिता वता तसले चिंतने आमी पळयताची। तुंतुचेची एक सुंदर चिंतने आज आमी हांगा पळया। एक भिक्षुक भीक मागूंक गेलो जीवन करता उरता केन्ना एक भिक्षुक एक्को गांव वचून जीवन करता की मागता उरता की सहजानुची लोकाल तिरस्कार जास्त येता वता। अशां ताका दिसता हेचे कामां व्हरून घेवन मागता उरलेली म्हाका कांय मेळचें ना आतां। अशां न्हू देश संचार करता करताची मागूंक जीवन करया म्हूण सांगे न्हू तो भिक्षुक ठिकाण आशिल्ले तो गोचेक धोती उंचेक साल टवाल टायप वस्त्र आनी सान बोगोणे आयदन पेटलीचे अशें न्हू ते घेंगे न्हू तो संचार करता करताची मध्यंत खंय गांव मेळ्ळेरी थंय बागू घेवन खावचे राबचे आनी मुखार वचचे अशीची याच करता करता वता आसा। यात्रा करता करता वता आशिल्ले तसले ते भिकारीक यात्रीक अचानक जावंक न्हू तेगेली यात्रे भगवत संकल्प घेती की काशी पर्यंत पावून सोडले। ताका गुर्तू ना आपूण काशी वतलो म्हणून मागता वता आशिल्लो तो अचानक जावंक न्हू संध्याकाळा भितर काशी प्रवेश केले। थंयच्या लोकां निमित्त ताका कळना आयले तो काशी पावला म्हणून ताका मस्त संतोष जाले, आनंद जाले। आब्बा अनेक लोक काशी येवका म्हणचे बदल विचार करता उरताची, अनेक लोक काशी वचका म्हणून प्रयत्न बी करताची जाल्यार मागीर योग कितले कांय गुतना कांय ना। केनके एक पट आयकता जाले काशी वचका गंगा स्नान करका परमेश्वराले दर्शन घेवका म्हणून जाल्यार विश्वनाथाचें दर्शन घेवता तसले योग म्हाका येवंक गेले न्ही आतां जाल्यार अशी हे स्थिती भितरी ते भगवंताचें दर्शन घेवची योग्य न्ही। फाल्यां साकणीक गंगा स्नान करूंक न्हू ते भगवंताचें दर्शन वच्चा मागीर जीवन कृतकृत्य करूंक घेया। आनी कितें जावं जिवना भितर म्हाका साक्षात परमेश्वराले सानिध्याचे काशीक येवन पावलो म्हणल्यार काशी मरणान मुक्ती ही काशीक तर मेल्ले री आनी म्हाका मुक्तीची गती आनी दुसरें कसलें ना म्हाका जिवना भितर अशा न्हू आशिल्ले तितले दिवस आतां हांगा काडका म्हण विचार करूंक न्हू खंय की एकल्यान हण्ण दिलेले खांगे न्हू रातचो न्हिदता। सकाळी संदर्भ सामान्य 5-5:30 संदर्भाचेर एचर येता ताका प्रफुल्लीत तसले वातावरण कारण भगवंताले आवास निवास काशी क्षेत्र ते अशांग न्हू प्रफुल्लित्यान संतोषित्यान उठत तो ताका दिसता गंगा स्नान करका म्हणचे मागीर म्हालगड लोकांनी बी विचार केलेले की कोण हांगा पावल ना जाल्यार तेंगेले आशिर्वाद की हांव हातांक पावला। तेंगे सगळे लोकांना नांव घे न्हू काशीक गंगा नदी भितर बुडूंक न्हू 3 फावटी उठता तेद नंतर भगवंता दर्शन घेता म्हण सांगे न्हू सहजानुची नदी दिकांनी यात्रा करता। गंगा नदी अत्यंत अद्भुत जावंक न्हू प्रवाहित हांगेन वता आसा दूर तनी पळयतना हेका आनंद आनंद। अब्बा
गंगा पळयत असली योग मेळ्ळे म्हाका त्या स्नान करत असले एक अद्भुत सन्निवेश आयले म्हण सांगे न्हू गंगा नदीचेर रावचें दापता सुतलो पळयता खंय खंय की एकलो दोगलो खंय की न्हाता उरताची सकाळी पुरा जाल नाशिल्ले काय तरी कोण आयलो उरत ना अजुनूची विशाल जालत असले तट इतले आनंदान न्हांवचे ते खंय अवकाश मेळ्ळे की ना की अशें हांव गे न्हू न्हांवचे काय तरी तयार करता म्हण सांगे न्हू तेगेले भिक्षा पात्र तोक दवरता आनी उंतलो टवल काणयेक पीळ तोक दवरता दवरून गे न्हू न्हांवचे वच्चे कावंट ताका दिसता मस्त दिवसा नंतर काशी येवन पावला काशी वता न्हाता आसा थोडे जास्ती न्हांया ते मस्त वेळ ते न्हाता बसले रे कोण तर मागीर आयशिल्ले आयदन हांगा चोवन वले कितें करचें हे अशी सोडून गेले री हांव न्हा न्हू आंग विसरून सोडले री कोण तर होवन सोडतालीच अशा न्हू हें उंच दवरचें योग्य न्ही म्हण सांगे न्हू फोंड काडता फोंडा भितर तें आयदन दवरता कारण एकूच तेगेलें आसता आशिल्लें ते आयदन घेवन बागून जीवन करचें ताणें एकूच तेगेलें आसता तें अशान फोंड काणगे न्हू फोंड धांवता धांपून हांव चेवचें उठता तेन्ना ताका बोडा येता अयो फोंड काण थांबलें कितके आहा ही आयदन कडे हेंच फोंड हांगा आसून म्हाका कशें कळ केलें आतां म्हाका तरी कळकाम जालें आसतली हांगा कितें तरी एक गुर्त करून वचचें का कितें गुर्त करया तेन्ना ताका परमेश्वराले लिंगाचे याद येता हा हें काशीक शेचत न्ही वे ईश्वर लिंग करून सोडयले व्हड एक मात्ती गुड्ड हांगेन चंद करून अडचून दवरून सोडले री म्हाका हांगा तुका आयदन आसा म्हूण कळटा हांव येंग हांगा आयदन काडून पुनः वचीत म्हूण सांगे न्हू ते फोंड काडटा तसले जाग्याक एक लिंगाकाराचे माती गुड्ड दवरून गे न्हू तशी न्हांवचें वता काशी उदक अत्यंत थंड उदक कारण लागीं थंतनीची प्रवाहीत येता आसता काशी भितर गंगा उदक संतोषां वता न्हाता आसा ताका वेळ काळ गेल्लेले कळना पाप अर्ध तास एक तास जान वता न्हाता तितल्या आनंदान न्हाता आसा आनी सगळे तेगेले पुरोजे लोकांना नांव घेता बुडचे नांव घेवचे बुडचे थिंग कुठलो ते पुण्य मेळ्ळो म्हणजे प्रार्थना करता आसा इतले भितरी सुमार लोक थंय न्हांवचे काय तरी बस घेवन येता आसाची गाडी घेवन येता आसाची तेन उठोवची ह्यो न्हाता आशिल्ली पळयताची बाजून लिंग आशिल्ली पळयताची ओहो म्हण सांगेन मना भितर कितकी विचार करताची कितकी काम करताची आनी उठो लोक न्हू न्हांवचे वताची अशा न्हू 1 ते 1.5 तास गेले हेक मनाक संतोश जाले आतां पुरो न्हालले आतां वचून दाडा वचून न्हू आंग पुसून घे न्हू मागीर आयदन घे न्हू हांवें परमेश्वर दर्शना वचचें का म्हणून दाडा येता मात्याच्या करेन वता ताका खंय पळय थंय लिंग खंय पळय थंय लिंग जावन बसल्याची अय्यो रामा हें कशी सुतलो पळयता मस्तलो न्हांवचें गेल्याची तेन्ना ताका कळटा ओहो हांवें हांगा लिंग करून घेवन न्हांवचें गेलो कोण केकल्यान पळयलें म्हण जालें तेगे मनां दिसलें लिंग करून न्हांवका म्हणून तो बी लिंग केलो तो न्हांवचें गेलो अशें 100-200 टोक न्हाता आसा ते 100-200 टोका लिंग करून सोडता आतां मागीर लिंग खंय म्हूण सोदचें गडबड नाका म्हण आंग आनी पुसून घेता क्लीन करून घेता सामान्य अंदाज उरता म्हणून एक लिंग काडटा लिंगात उगना तें आयदन भितर आसा काण घे न्हू माती काडूं वता थंय मेळटना आनी एक लिंग फुटून काण माती काडून पळयचें वता थंय बी मेळटना तेन्ना सायडान न्हाता आशिल्लें तोडो करतना की तें मागीर लिंग फुटता तो कळलें मागीर रापऱ्या काण ताका मारताची ह्यो सांगतास तुगे लिंग फुटिल्ली न्ही मारे हे मागीर आयदन आसा फार सांगनाका हेचें काम करता तो बसून घेवन हांगा म्हण ताका हिग्गा उगा मान घे न्हू ताका बाप हांडिताची तेन्ना तो एक रुमका तो वचून बसून घे न्हू हे देवा कितें करचें हें जगत खन्न म्हजे आंगेलें पळय हांव कितकीची मागीर एक आयदन राखून घेवं का म्हूण सांगे न्हू आयदन तो पुरून घेवन एक लिंग करून घे न्हू न्हांवचें गेले री
नंतर आयला लोक पुराची लिंगक न्हांवचे गेल्याची तू निमित्त मागील आयदन चुकून गेलं मू मागील आयदन हात सोडून गेलं मू म्हणते पश्चाताप करताची बसता. त्याका तो एक सुंदर श्लोक सांगता, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः म्हणून. हे जगत कशास केम सांगलेरी, हे प्रपंच कशास केम सांगलेरी, गतानुगतिको लोकः एकल्यान कलशीची अनेकल करता विना हा, एकल्यान चलशीची अनेकल चलता विना हा, एकल्यान उरदलशीची अनेकल उरता विना हा. तो तश कितें कल्लो, तो तश कितें चल्लो, तो तश कितें उरलो म्हणजे कोणाक परमार्थ गुतना, परम सत्य गुतना. कित्याक त्याण कल्ले हे हाय करकी नाका तें गुतना. अशें जावंक गे न्हू. मागिले गंगा सैकत लिंगेशु नष्टम मे ताम्रभाजनम. हांव गंगा नदीक न्हांवका म्हण आयलो, मागीर आयदन राखचिका तरी आयदन तोगदो न्हू लिंग कलो जाल्यार उठ्ठो लोक हांय कल प्रकार करून गे न्हू. आतां मागीर आयदन सुद्दां जेन्नाशीची हांव बसलो म्हणजे दोळे उदक अर्थ खंय जाल्यार तेगेले दोळे उदक परमेश्वरा पर्यंत पावून की कितकी. उठ्ठो लोकोची न्हाण गेल्ल्याची तेन्ना सावकाश उठ्ठो लिंगा फुटोवन तो पळोवंक घेवन तेगेले आयदन काण देवाल दर्शन तो गेल्लो म्हणजे कथा आयकल्या नंतर जिवना भितर कळणेवची सत्य कितें आमकां. एको एक सत्य म्हळ्यार कोण तर एकल्यान कल्ले पुरो ते पुराची अनुकरण करची एक पद्दती आजी आमी खान आयल्या. गीते भितरी भगवंत बी सांगता, यत्तदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते म्हणून. श्रेष्ठ मनुष्य समाजा भितरी अत्यंत विशिष्ट मनुष्य खंयचे आचरण करता की ते सगळे आचरणे बाकी लोक बी करता वताची. तेणे हेचे सत्य म्हण सांगलेली बाकी लोक ते अंगीकार करताची म्हणजे वचन भगवंत गीते सांगता म्हणजे असलेली. प्रायशः आम्ही कसले करता आसाची म्हणजे असलेली आम्ही कोणाकी पळून करता असावी ना. त्याचे फाटल्यान रहस्य कितें, कारण कितें, वस्तुनिश्ठ असले विषय कितें हेजे काही कल्पना अशें आशिल्ले दुरंत विषय न्ही हे. वस्तुतः लिंगक न्हांवचे आवश्यकते बाकी लोक आशिल्ले थंय ना, करचे बी न्ही. न्हांवचे पयले न्हाण करता करता असले न्हांवचे पयले करचे बी न्ही जाल्यार लोकांनी पळयलें कितें तो थंय न्हाता आसा, हांग एक लिंग आसा, हां लिंगक न्हांवका. इतले वडा गेले बीन आहा तिंका त्या लिंग कित्या कथा कल्ला तूं तोगेन कितें दवरला तेजे हुसा बरें कोणा जावका, तेजी कल्पना कोणा येता, ते कोण कोण घेवचें वता. अशी या न्हू त्यान कलेशी करता गेले बीन आहा तेजी रहस्य कळनाशी कला निमित्त 100-200 लिंग जावंक गेलेत न्ही थंय. ते योग्य वे म्हणून विचारूंक गेले री प्रायः ते कथा कितें आसा तेचे प्रकार आज आमगे जिवना भितर आमी करता तसले अनेक कितले विशय चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां आसा. आज आमी जिवना भितर कितें करता आसाची, कशें चलता आसाची म्हणजे विचारूंक गेले री कोण की एक सांगिले तेचे खरें, तेचे योग्य, तेचे समूह म्हणून आमी पुराची तेजे अनुकरण करता आशिल्ले हे कितले पर्यंत योग्य. मुंजी विषय सहजानोची मुंज करका म्हणजे उठलो का गुत्त आसा, केन्ना करका म्हणजे गुत्त ना. सहजानोची थोडे पयलीं गेले री लग्ना दिवस पयले मुंजी नंतर हे दिवस लग्न हें आशिल्लें. कारण विचारचे गेले री दरिद्रते कश्ट व्यवस्थित अनुकूल ना आशिल्लें ते अंगीकार करया आमी. तेका आमी चूक म्हणची न्ही, परिस्थिती तशी जाल्यार धर्मशास्त्र कितें सांगता म्हणजे बदल हे एक आमी कळून घेवका. धर्मशास्त्र सांगता चल्ल्याक 8 वर्षां उपनयन करता, जन्मतो गर्भतो वा 8मे वर्षे ब्राह्मणम उपनयीत. धर्मशास्त्राचे वाक्य हे 8 करू जालना 8 डब्बल 16 पर्यंत मुंजी करका चेडाले. हे धर्मशास्त्र एक चौकट खान दिता आमकां. चेडाल मुंजी आमी केन्ना करका. अत्यंत प्रखरमती आसा, बुद्धी श्रेष्ठान आसा, संध्यावन करचेक
तेगेले कितें कर्तव्य पालन करचें तो मनुष्य सबल जाना समजायला आसता 8 वर्ष करचें अडना त्यानं गुरु बलपडीचें वशकत ना जाल्यार तेगेली बुद्धी अजून वाडली ना अजून हुडाळ जावन आसतो त्याक अजूनय संध्या करचें गायत्री जप करचें तेगेलें मन तिथे स्थिर जावन बसना म्हणल्यार आसतरी थोडे दिवस वच्यो कितली वचूं वच्यो 16 वर्ष पर्यंत एक मनुष्याची बुद्धी परिपक्व जावप पर्यंत तेगेली बुद्धी एक विस्तार जावप पर्यंत दृढ जावप पर्यंत 16 वर्ष टायम घातला बॉन्ड घालन दिला लिमिटेशन घालन दिला तेन्ना पर्यंत मुंजी करूं अडना 8 वर्षां करचें आसतरी गुरू बलपडीचें वशकत ना 8 नंतर करचें आसतरी गुरू बल पळोवंक घे न्हू ज्योतिषशास्त्र प्रमाण मुंजी करका हे धर्मशास्त्राचे तसले विशय कारण मनुष्याने परिपक्व जालतना केन्ना मुंजी केल्यारी तो दिवसा संध्यावन करता बाप्पा म्हाका गौरवान चलता तेगेले कितें नित्य कर्तव्य आसा तो सुलितान करूं शकता म्हण त्या चिंतनेचेरी ही एक व्यवस्था धर्मशास्त्रान केल्लो आसा आज आमी सहजानुची चेडाक 8 वर्सां 16 वर्सां भितर मुंजी करचे प्रयत्न करताचे योग्य आसा जाल्यार मध्य एक हाण दवरलें ते भितर आमी ते कितें हाण दवरलें चेडाक समवर्ष मुंजी करचें ना म्हूण सांगेन एक विशय हाण आमी कुडसून घातले थोडे कण आसा विषम वर्ष करचें ना म्हणून थोडे जाग्या भितर विषम वर्ष करचें ना खंय थोडे जाग्या भितर समवर्ष करचें ना खंय हांवें गुरू कण सांगतना गुरून सांगलें पुण्य मारया दोन्ही करचें ना म्हणटा उरले रे चल्ल्यार मुंजी करता आशिल्ली ती न्ही म्हूण पुण्य म्हणटा आशिल्ले मागीर गुरू किंत म्हणे बुद्धिवंतीक आमी गेले कसले करता आसाचे आमी हे देदीपणी करीपण आसा आमकां विशय ना वते समवर्ष विषम वर्ष विशय ना वते समवर्ष करचें ना म्हणजे आसतरी 8 वर्ष खंयची वर्ष समवर्षत न्ही वे 16 बी समवर्षत न्ही वे थंय सांगता आशिल्लें धर्मशास्त्र आमकां विषम वर्ष करचें ना म्हणजे आसतरी 8 नंतर 16 भितर करूं अडना म्हणटा सांगता आशिल्लें आमकां हेजी कल्पना ना कोण केकल्यान सांगलें समवर्ष करचें ना रे तें म्हणून आमी बी हाई समवर्ष करचें ना म्हण आमी बी तशी करता गेलेची त्यान कितें सांगलें आमकां गुत आसतें त्याक तेगे कडेन दुड्ड नाशिल्लें कित्याक वर्ष करचें तेगे कडेन अनानुकूल आशिल्लें की त्याक कितें तापत उरचें पुरवो त्यान चुकून घेवचें कितें सांगलें हे आतां 12 वर्ष समवर्ष आतां करूं ना रे म्हण एक चुकून घेवचें एक उतर सांगिल्लेची तशीच आतां गेलें मू तें समवर्ष करचें ना म्हूण पळोवन गेलें मू भावना आमगेले मागीर गुरू सांगता उरतलेची शारदा याक्ट म्हण आयले गुर्तुरचें पुरतो म्हाका 40 वर्सां पयले स्त्री लग्नाक पयले बाल्य विवाह पद्दत आशिल्ली चुकीची पद्दती ते हांव धारडी करता वतना ते विशय भितर शारदा याक्ट 14 वर्सां पयलीं लग्न करचें ना चेडीक कितें आयलें हे एक्ट एक मंत्र चली आले लग्न जालें नाका 14 वर्सां सुन घेवन अशें त्याणें कितें केलें एक सिद्धांत केलें 14 पयले कोणा लग्न करचें ना म्हणटा तेगे चली लग्न जालें ना न्ही 14 पयले नंतर ते 16 गेले आतां 18 राबिशील सोडया आतां न्ही कोळी कोण 18 जालें नाशी तो आनी 20 होन करता कितें ते गुतना आमकडे म्हणजे आमकां जेव कशें आमी सिद्धांत करून घेतली ना धर्मशास्त्र कितें सांगता का म्हालगड लोक कितें म्हणटा तें कल्पना न्ही आमकां अशें आमगे न्हू समवर्ष विषम वर्ष हें खंय सांगलें तुमकां कोण सांगलें तुमकां 8 नंतर 16 भितरी चेडा परिपक्व जालतना त्यांनी संध्यावन करचेक गायत्री जप करचेक योग्य जालतना बाप्पा मला उत्तर तिने आयकाचेक सक्षम जालतना तेंकां मुंजी करका बरे क्षेत्रां वचून किंवा बरे वैदिक प्रमाणाचेर मुंजी करका गायत्री म्हणून उपदेश दिवका तेंगे जिवनाची एक भद्र बुनादी घालन दिवका हे पद्दती थंय विषम वर्ष प्रश्न ना थंय जाल्यार आमी खंयची एक कोणके एक सांगिल्ले मनुश्याला उतर आयकूंक घेवन आमी तशें कितें करता आसाची हें कितले पर्यंत योग्य अनेक लोकांक सांगचे पळय का स्वामीजी मुखाल वर्ष ताका गुरू बल येता समवर्ष करो जावत ना मुखाल वर्षाची मुखाल गुरू बल चुकता का तेन्ना विषम वर्ष जाल्यार कर अशें ना कडेन केन्ना करचें लग्ना पयले दीस करचें आनी कांय ना आनी कितें करतले दुसरो उपाय कसो सिंक करता अशें हांगे न्हू तेवटें घेवन बसना नाकाची कोण केकलें सांगिल्लें तुमी करता आसा म्हण जालें न्ही वे गतानुगतिको लोक हो त्यान सांगून तुमी केले तुमी सांगून अनेक लोकांक कितें करता आसू ना हें वस्तुनिश्ठ विशय हें न्हय अशा न्हू आमी थोडे परिवर्तन करून घेवका आमी थोडे जिवना भितर बदलावण करून घेवका म्हणजे विशय तरेची आमी सतर्क्यान जागृत जावची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांची आसाची तेजे बरोबरी दुसरा एक विशय चलता आसा
मस्त विषय असायचे, मस्त विषयाबद्दल आम्ही चिंतन करतना आता थोडेच अवश्य तसल्या विषयाबद्दल वात उलयता आसाची. चली चेडा लग्न करचे बद्दल अनेक लोक येतात. स्वामीजी चली लग्न करूंक कला सहजन आम्ही सांगताची गुरुबाला ताका जातक भायर काडया. स्वामीजी आता 20 वर्ष ताका 20 वर्ष लग्न करचे ना न्ही. कित तोंदरे ना स्वामीजी 20 हा 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 खंय कुडशील पळया ते 20 खंय कन्नडा भितर 20 ताका 20 म्हूण कुडशील खंय कोणकेची खंय कोण कुडशीले हें कल्पना ना आमकां. 20 संबंध आसा. सकार शकार संबंध आसा. सकार ते हे शकार 20 म्हणचे खंय संबंध हो ताका. प्रायशः आमकां येदी बी कल्पना ना कांय ना. 20 कोण सोडले 20 वर्ष करचे ना 20 वर्ष करचे ना 20 ताका वायट ताका ओट्टो लोक बरोबर लोक म्हाका सांगितलें आयकलां हें पुराच 20 म्हणून. सहज हांव सांगता उरता कोविड आयलेले 20वें शतमान आयले ना ते 20 इसवी आयले ना ते 19 इसवी आयले COVID-19 म्हणून न्ही गुताच न्ही तुमकां कडेन हांवें सांगले 20 कसले आयले ना मरे हे रोग 19 आयलेले. तो येद्दा आशिल्लो मनीस हुशार तो सांगलो स्वामीजी तशें म्हणनाका तुमी कितें म्हणकानीची स्वामीजी ते 19 न्ही ते 19 इसवी न्ही 19 थंय बी 20 आसा थंय बी 20 19 बाबा भारी बुद्धिवंत रे तू. कडे त्या खांब घेऊ बसला कडे सांगले हय न्ही म्हळ्यार 19 ते बी 20 जाले 20 जाले एक मुखारी 20 23 कडे खंय लग्न करता तूं बारया. खंयचे पिशे बुद्धिवंतीक लोकाल मूर्खपण म्हूण सांगे न्हू अर्थ करचे कश्ट गेलो आमकां. कसले पिशेपणांत लोक उलयताची करताची कितले मूर्ख मौढ्य आचरणे भितर आमी सिविलायझेशन म्हणटाची बुद्धिवंतीक म्हणटाची रॅशनल एनिमल म्हणटाची मनुष्य म्हळ्यार कसले मनुष्याले चिंतने जाता गेले कशें मस्त बेजार दिसता आसा. 20 कांटी म्हणटाची 20 वर्साची कांटी खंय ते कसले केवटीचे रे खंय खंय वचून घेवन कसले म्हणटाचे म्हण आमकां कळटना हें पोराची अशें हांव घेवन घेवचें ना. हें कोण केकलें ते गेले 20 वर्सां करूं जालें ना त्यान चुकून घेवचें म्हणाल कितें 20 रे ते 20 रे ते कल ना म्हण चुकून घेवचें सांगिले आमी तेचे घेवन बसलेत न्ही वेळाची तेचे घेवन आमी 20 कोसून सोडले न्ही ताका आमी 20 कोण सोडले न्ही ताका कितले दुरंत विशय न्ही. ताका संबंध आसा. संस्कृत शब्द विमुशती म्हणून आमी 20 म्हण एक्झॅक्टली सांगताची जाल्यार ते 20 करता म्हणल्यार आसतरी आमी कितले महोन्नत विचाराचे म्हणजे विचार करचे अनिवार्यता आजी आमी सगलो का आसो हेका आमी म्हणचे अंधानुकरणे म्हणून. कोण की एकल्यान कळले आमी ते करता वताचे आमी अनुकरण करताचे दोळ सोडूं की ताका ताणें कळले ते पळयत ना आमी अंध जावंक गेलो तो कळ्ळी हांवें करचें हांवें कळ्ळें आनी एकल्यान करचें. ब्लायंड बिलीफ्स म्हूण कितें म्हणटाची तेचीच न्ही हें पुराची कितले योग्य आसा म्हणजे आमी करता आशिल्ले कितले चिंतनीय ज्ञान आसा म्हणजे चिंतन करूं गेल्यार प्रायशः गतानुगतिको लोक आहा तो करता म्हण हांव करता म्हण आनी एकलो करता बीन आहा. तेजे फाटल्यान रहस्य कितें ते योग्य आसा की ना ते हांवें करचें की न्ही हें चिंतने आज नांव गेलेले दुरंत विशय न्ही हें. जसले एक महान आज ही समस्या आमी समाजाचेर पळयताची ते म्हण सांगल्यार शवसंस्कारा भितर आज कोण तरी मेल्ले शवसंस्कार करचे कोण वतना. पयले एक प्राचीन काल आशिल्ले प्राचीन काला भितर शवसंस्काराक सहजानुची चेडा धांडीत नाशिल्ल्याची कारण रातची जागर रान्ना वचूंक घेवन मस्त कठीण जाग उरता आशिल्ले ते सन्निवेश चेडा वचचें पडत नाका मनाक भावान वायट वत नाका म्हणचे बदल सहजान चेडाक वत नाका म्हण सांगल्यार तिणी हट्ट करताची म्हण सांगलें बाप्पा मातशें लोकांना वचचें ना म्हण एक नियम कळ्ळे बाप्पा बा कोणा आस की तुमी कोणा वचचें अशें ना आमी गेल्ले नंतर तुमी वचका म्हण तेंके एक नियम
टायटल लायन सोडवा तेंकां बाप्पा मातशें लोक वच्चे ना म्हण सान्न आसा तुमी वच्चे ना आतां त्या नाका तुमकां आमी आसाची आमी करताची म्हण थांगेत आशिल्ले बाप्पा म्हणी जाल्यार चिंचोकून घेवचें सांगेल कितें बाप्पा मातशें लोक वच्चे ना म्हण सांगे न्हू आज शव संस्कार संदर्भाक उशीचे वरके लोक मेळटा तसं दुरंत विशय न्ही हे कितले योगी जाले तसले विचार करता आसा आमी सामाजीक जिवी जावंक गे न्हू लोकां अनुकूल करून दिवका लोकां बरें करका लोकांक सहाय करका आमगेलें एक चिंतन दवरून घेवका आमी म्हणटाले मानवीय चिंतन आशिल्ले तसले आमी आजी मागील बाप्पा आसा मागील अम्मा आसा हांव त्या कामां वतना बा म्हूण सांगेन दूर उरचें कितले पर्यंत योग्य आज शिवमोगा तसले गांवां भितर दावणगेरे तसले गांवां भितर मस्तकण संघटन जाल्याचे थोडे युवक लोक तयार जावन वता आसाची संतोश विशय हें वचकाची जाल्लेरी आमी हे दितान कितें फाटी पडटा आसाची हें कितले पर्यंत योग्य आसा तेका आमी तुमकां निवेदन करचें कुची हें उठे घेवन बसनाकाची तेन्ना एक काल आशिल्ले चेड आबूंचे वायट भावन पडताले तेंकां मनाक दूख येतले म्हणजे भावनेचेर ते राष्ट्रीय दृश्टीन पळयत नाका मनुश्यार आसूं खातीर दृश्टीन पळयत नाका म्हणजे बदल एक दूर दवरलेले आतां चेडाक ते उठून दृश्य पळयचे थंय वचून पळय कोण आसकी तूं हांगा टीव्ही ऑन केले पुरो घार रातचें मेळटा मनुश्यार रातची न्ही थंय मनुश्य कितके जळण पडटाच तसलो दृश्य पळयताले आनी बाप्पा मातसो तुका पडचें नाका म्हण कितें सांगचें खंयचे तत्व आमगेले कितें करता आसा आमी मस्त दुरांत विशय मस्त बेजार विशय अशें आमगे न्हू शवसंस्कार सादा काम न्ही यादोरो थोडे थोडे बरे समाज आसाचे मुखार गेले समाज आसाची ते समाजाचो पळयताची प्रत्येकाचे एक मनीसपणे वताचे शवसंस्काराक तसले एक नियम धरून घेतले तेणी कारण कितें इतले दिवस आमगे बरोबर आशिल्लो आतां तो वता आसा तेका कृतज्ञते दिवका म्हणचे बदल एक घरच्यान एक व्यक्तीन पण वचकाचे शवसंस्काराक तसले भावने अनेक समाजा भितर आसो तिन वता जाल्यार आमी मात दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण सांगे न्हू भितर दिकांनी कनिश्ठ काम करता उरले सोडले श्रेष्ठ काम करता मनस्थिती आमी खंय हाडून घेतलो एक उदार चिंतन आमी कडेन धरून घेतलें की तूं आमी बाप्पा आसा अम्मा आसा ते वतना हांग वतना हांवें आतां हें वर्ष मात लग्न केलां मागीर पुताले हें वर्ष मात मागीर चेल्ली लग्न केलां ते तिगे खरें कितें जालें रे त्याक लग्ना प्रश्न ना त्या वर्सांनी लग्न केलां आसा तिगे खरें कितें जालें आसलें रे तो वतकी ना तेन्ना संबंद ना तेन्ना दुसरो म्हणून तो मात तो चुकून घेवचें कारण सोदता न्हय हें समू न्हय केनकी केलेले सिद्धांत केनकी कोण की तोंडात हाडलेले सिद्धांत आमी कितले हाजी अनुकरण करून घे न्हू समाजा भितर विशम स्थिती हाडली म्हणटले रे प्रायशः अनेक कणे लोकांक दुड्ड दिन आपूंक घेन शव याद करचेक व्हरचें पडटा म्हणजे आसले री दुरंत विशय न्ही आमगे समाज इतलो व्हड समाज व्हरून घे न्हू एक 8-10 लोक बी मेळटना ते घार दुख्खा भितर उरता तेन्ना तांकां सांत्वन सांगून घे न्हू तें काम करता लोक तरी उरना म्हणजे आसले री आज आमी श्रेष्ठ दैवज्ञ म्हण सांगवचे अर्थ कितले तरी उरले अशें जावंक गे न्हू आज ही रक्तपात पळयताची लोकां मान काडले कोले अत्याचार आमी ते सगळे पळयचे तयार आसाची जाल्यार हें घटना म्हत्वाचें तयार ना म्हणजे आसले री खंय की आमी अंधानुकरण करता आसा बीन आहा आमी अजुनूची सामायिक जिविजान परिवर्तन जालें नाशिल्लें तसले सत्य ते आमी कळून घेवचें पडटा अशें आमगे न्हू आमी सहजानूची ते कामाक मुखार वचकाची आमगेली गोरमंट आशिल्लेची तसले कामाक वचचे रे मारया ते आत्माक एक तृप्ती मेळटा म्हणून खंयचे आत्मा हें शरीर सोडून गेलें की ते शरीर सोडून गेलें नंतर ते आत्मा परतून येता थंय तेगे शरीर कितें केलां पळयचें का तरी तेन्ना कोण कोण शरीर येता भितर गेलेची तिंक पळोवन ते आत्मसंतुश्ट येता खंय आबा ही नोट आयलेची हां हिंक बरें जेवण म्हणटा मन आत्म प्रार्थना करता खंय आत्म तिंगली बदल विशेष आमगे न्हू कृतज्ञता अर्पण करता खंय जाल्लेरी आजी आमी कितें करता आसाची तें जिवंत आसतना तेगे बरें बरें उलयले मजी मारले मस्ती केले मेले नंतर मात्र संबंद ना आमकां बाप्पा आसा अम्मा आसा लग्न केलां मुंजी केलां म्हाका नातं जाला म्हण आमी तर दूर उरले री तो अर्थ कितें म्हण जाले दुरंत चेंज जावका बदलावण जावका सामाजीक जीव आमी समाजाक अनुकूल जालें तसं वातावरणाक निर्माण करचो जीव जावन उरपून आहा खंयचे केलेले मूढाचाराचे अनुकरण करचे कितले पर्यंत योग्य आनी थोडे लोक आसाचे तिन्नी श्राद्ध जेवणा जेवण वतना
12व्या जेवणाक 14व्या जेवणा वतना तेणी विचारले रे स्वामीजी तो गेला म्हाजे कितें वयान सान वो अशें तिगेलें जेवण हांवें करिशें ना न्ही तिगेलें प्रसाद हांवें खावं अशें ना न्ही पळया खंय म्हणे चिंतन की म्हणटे मनुष्याले तो गेला वयान सान खंय तिगेलें हें जेवण जेवचें ना खंय आतां तिगेलें सान म्हणटा की शरीर आसता आतां सान की होळकी पळयचेक शरीर आसून घाण जालें ना पूर्ण घाण जालें पूर्ण घाण जाले नंतर बीची आतां तेणें तृप्ती करचें कोणाका तरी साद करचें कोणाका तरी श्रद्धेन करचें काम आत्मा खातर न्ही त्या आत्मा सोडून गेला तेजे खातीर त्या आत्माक वय आसा आत्मा अनादि अनंत आत्मा वय लिमिटेशन ना आत्मा वय संबंधत ना जाल्ले री आमी चुकून घेवचे बरे वाट सोदून घेतले तो म्हाका एक सांग न्हू तुगेलें जेवण हांवें वचचें न्हू तुगेलें थंय जेवण करचें ना हे खंयची पद्दती तुगेले कुटुंबाचें तूं वचकी ना थंय पळीचें गेलो की ना तूं पळीचें गेलो खंय तेगेली कडे काळ म्हाका ह्यो कितें थंय पळीचें गेलो म्हणून हें आनी गेलो तिगेले खातलो पळीचें येवका न्ही हेका तेजे खातीर पळीचें गेलो येवन ना त्याक पळीचें वचचें म्हण नाशिल्लें मना भावानी तें कित्याक शवसंस्काराक मुद्दाम त्यान वच्चा पुण्य काम ते जेवण आसले रे आपले मुद्दाम वच्चा आत्मीयत संबंधाचे काम ते प्रीती विश्वास हेक मस्त म्हत्व आसुना थंय तुमगेले वयाक तुमगेले अधिकाराक तुमगेले अंतस्ताक हांवें आत्तां लग्न केलो तसलें जेवण जेवचें ना कोण सांगलो तुमकां 1 वर्ष म्हण सांगली बी कोण गो तुमकां तुमी कितें नियम न्ही 1 वर्ष म्हण सांगे न्हू म्हणजे लग्न केल्यार 1 वर्ष मात उरता 2 वर्सां गेले ते लग्न केल्यार परत तुवें कसलें मूर्खपणे विचार आमगेले खंय वता आसा आमी पोराचें कितें करता आसाची हे व्हड व्हड प्राज्ञवंत लोक उलयतात आमचे कडेन आश्चर्य दिसता आमी कितले अधोगती पावलाचे म्हण सांगले रे आमकां जेवका सिद्धांत आमी कनप खान बसताची आमकां नाक कशें उदे रे तुळसून उडीताचे आमी म्हणजे जालें आसता रे कितले आमी अंधानकडे करता आसाची कितले आमी अयोग्य तसलें काम करता आसाची हे जीवन चलचे प्रीती विश्वास गौरव आमी दिले निमित्त गौरव घेवचे ना आमी केले तसले खंयची मोठाचार सिद्धांत निमित्त न्ही गो आमी इतले विशाल जलस जिवना भितर वता आसाची सामाजीक जिवनात आतां मस्तितले बदलावणी आमी करून घेतला पयलीं काळाचे खंयचे अनेक इतले पद्दती ना आतां अशें आसतना हे थोडे थोडे पद्दती मात्र हे तशी केलें मागीर बाप्पानी हांव अशी करून वता मागीर चेडन अशें करता सांगले रे प्रायशः खंय की आमी अजुनूची गतानुगतीक लोक जावन आसा बीन आहा आमी प्राज्ञवंत जालना बुद्धिवंत जालना मनुश्य जालना म्हणजे सत्य सांगकण घेवका एक कावळी तरी मेल्ले रे 1000 कावळ्यांक सुतलो रडचे पळयताचे आमी त्या कितें तरी करचे पळयताची जाल्ले रे मनुश्यान आमकां कावळे तितले कनिश्ठ बुद्धी बी तरी ना म्हण जालें आसता री एक सांत्वन करता वेवस्थी बी आमकां ना म्हण जालें आसता री आमी खंय म्हण गेले म्हण जालो गो पळयक न्ही आमी थोडे विचार करक न्ही कितें केन्नाच कितें सिद्धांत घेवन आमी तरी पालन करता आसता री हें कितलें योग्य म्हण जालें अशें आमगे न्हू शवसंस्कार जेवण 14वें जेवण वैकुंठ समाज जेवण हें कांय दोश न्ही आमी दिवची गौरव शरिरांनी यादोरो शरीर यात्रा करता आसतना सहजान इतल्यो सांगले बरोबर आशिल्लो ताका एक अंतीम विदाय करया म्हणून वचून येवची योग्य आसा तेजी बरोबरी आमी कितें श्राद्ध जेवण दिवताची ना 14वें जेवण दिवताची ते आत्मा दिवची कृतज्ञते आत्मा वय ना आत्मा अनलिमिटेड तो अनादि अनंत तो परमात्मा स्वरूप तो ताका गौरव दिवची अनिवार्यता आमकां सगळो लोक आसा ते सोडून कितें मोठाचार कंदाचार घेवन तुमी बसल्याची हें योग्य न्ही म्हण सांगचे विचार सांगची इश्ट करता आसा तेजे बरोबर आज आमी पळयताची एक अनिश्ठेल तसले पद्दती आज आमी मस्त कडेन पळयता आसाची ते म्हळ्यार सहजानूची अचानक जावंक गे न्हू कोणा तरी एक आवय येयले तेगेले घोव तरी गेल्ले री ताका पळयची दृश्टीकोन कितले हिळ्याय मांजल म्हणटा रे तेणें खंयचेची मंगल कार्य वचचेशी ना आयले रे तेणें येता बसशी ना तेणें दूर बसका तेणें खंयच्या कामाक मुखार येवशी ना म्हणजे एक दृश्टीकोनाचेर आमी कितें जीवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य आसूं हाजी अनेक आवय लोकांनी न्हू दोळा उदक घालचे पळय री मस्त पश्चाताप येता खंयचे बायली मना उरतो मागीर घोव वचका म्हणून पयले खंयचे बायल इश्ट करतो मागीर घोवान वचका आशिल्लें म्हणून अचानक हें गेल्ले री ताका दोश हेका कितें दिता हो तुमी हें जिवंत आसना हेका कितें मान काडता वो हे कसले करता अशें कितें कन्न दिता हो तुमी येदी बी हृदय ना मनुष्य म्हणटात न्ही आमी येदी बी करून ना आमगेली भितर
ते बायल मनीसीक आम्ही कितले क्रूरच्यान वर्तन करता आसाची, ते बायल मनीसी कितले मना दुख्खेशीच्यान आमी वर्तन करता आसाची, हेजे बद्दल थोडे सतर्क जावंक न्ही आमी, विचारवंत जावंक न्ही आमी. पयले एक काल आशिल्ले, जे काळाक भितरी मस्तीतलो व्हड कुटुंब, ते बायलाक जिवरा भितरी विकृती जाल तसली एक आचार उची जावचे ना म्हणचे बद्दल ते एक व्यवस्थे कळले. ते त्यांना टायमा व्यवस्थे, आत्ता टायमा व्यवस्थे नाही ते, आता ते अवश्य बी नाही ते जाल्ले रे. त्यांना व्यवस्थे आत्ता बी आजन घेऊन बसून आम्ही तिंका दूर दवरता आसाचे म्हणजे जाल्यार आसतरी कितले योग्य आसा. तुमकां ते एक बायल सोडचे परो, तेगेल पुताक, तेगेल नात्राक, तेगे संबंधिकाक ते एक गौरवान्वित व्यक्तीत न्ही वे, तिने पण बरे करून पळोवन घेवंक न्ही वे, जाल्यार कितले दूर म्हणजे संबंध लोक कितें दूर करता वो, कितले योग्य आसा. सहजानोची तिने आयले री तेंकां दूर दूर करचे, थंय बशी, थंय फाटल्यान बशी, तूं मुखार येनाका म्हणचे कितले योग्य. आवय आवयच वते, देवी देवीच वते. घोवान आशिल्ले निमित्त एक सौंदर्य आशिल्लें, एक जिवनाचे आनंद आशिल्ले ते सोडया. गेल्या नंतर कितें गेले म्हण सांगे न्हू आमी तेका दूर करता आसाची. अमंगली तूं येव वशीत ना, आपली वशीत ना म्हणजे कितले तेगेले मना भितरी दुखी घालता आसाची. तेगेले ते मनात दुखी कितें आसा, त्या समाजाक कितलो परिणाम करता आसा म्हणचे आमी कोण विचार केला. तेगेले शाप कितें येता, तेगेली नेगेटिविटी कितें येता मना भितरी. देवा तुवें म्हाका शिकन सोड मू, हे समाज तूं म्हाका शिकन पळयत मू म्हणचे कितें तेगेले मना भितरी वायट तरी विचार आयले री, तेतून तुमचे परिणाम कोणा येता, ते समाजाक येत न्ही. कोणकी एक चालकोन केलेलो दोशाचे परिस्थिती समाजान वशीची पडत न्ही. कशान दयकन सांगता आसा तसलो का दूर करनाकाची, खंडितान दूर करनाकाची. तिने पहिलेची नोंद लुडताची, तिंक आनी तुमी तरी नोंदयशिल्ले री, तिंक आनी तरी तुमी दुखी घातले री. खंडित्यानोची नोंदवा बैबेका गेला म्हण सांगशीची, तिने आमकां सौक म्हणना, तिने मन दुखिलेची आमकां शाप जावन येता, आमकां वायट करता वता. हें सत्य आमी कळून घेवका. अशें आमगे न्हू आमी तसलो का गौरव दिवचे एक चिंतन करका, पळयका. तशें तुमी म्हणटले येद्दां आपूण हाडक स्वामीजी, हांव येद्दां आपूण हाडका म्हण सांगता ना हांव तुमकां. तेंके गौरव दियावो, तेंके नमस्कार करयावो, प्रिय सांगयावो आमकां आमी करता आसात, आशिर्वाद दिया म्हण सांगयावो. आशिर्वाद घेवचे कितें तुमकां, आशिर्वाद घेवन सुमंगली उरक म्हण आसा आशिर्वाद. मालगाड येत न्ही, मालगाड केन्ना आशिर्वाद दिवं येत न्ही आमकां. ते सोड तेंकां कसलेच ना. एक चुकून तरी हळद कुंकू लायचे स्थाला येवन बसले री, ती हळद कुंकू वरकी लायत ना आमी, हे ते हळद कुंकू लावंक घेवचें ना. कितले चुकीचे. हळद कुंकू तेगेले घोवान दिलोले न्ही न्ही. हळद कुंकू आमकां कळ्ळें लांग घेता आसाची, सान आसतना लांग घेता ना आमी कुंकू हळद. मांगले घोवान दिवचे पुरो, हसीर कांकण घोवान दिवचे पुरो, कुंकूम बी दिवत ना म्हळ्यार खंयची पद्दत करता आसा आमी. कितें मन दुखीचें काम करता आसाची, कितें मेळटा आसा आमकां त्या मन दुखिले निमित्त. अशें थोडे जागृत येवका. पुरस्कार करया, हो स्टेजावर बसया, हांव त्या सांगता ना. तुमगेले आवय जाल्यार आसता री, ते विधवा म्हणून पळयनाकाची, स्टेजावर बसया तेका, तेगेले आशिर्वाद घेवन काम करया. कितलो आशिर्वाद मेळटा पळया तुमचे तेगेले. तुमगे संबंधीक न्ही त्याका दूर करनाकाची, गौरव दिया, प्रितीन पळोवंक घेया, प्रितीन उलया, यो म्हण आपया. हें एकला आयलें आतां, हें कित्याक आयलें, हें कितें भावने. कितले दुरंत विशय म्हणून सांगले री. सहजानोची तसलो उलयत आसतना मागीर घरा बरें मंगल कार्य आसा, तूं अशें ना न्ही, अशें उलयता वो लोक. म्हळ्यार तेणें येवचें ना म्हणून पयले सिद्धांत तयार करून बसताचे. कितले मना दूख येता तसले व्यक्तीक. एक घोव गेल्लो कतच दूख, हितून ते भितर समाजान असले अनिश्ट पद्दतीन दूख जाल्लो आसले री, ते मनुष्य उरचेपणे मनयताले की ना, ते बर आशिर्वाद दिताले की हे मनुकुलाक विचार करून गेले री. खंय की आमी बदलावण करून घेवची अनिवार्यता आमकां आसा म्हण जाले. अशें सांगे न्हू आमी थोडे परिवर्तन करून घेवका. हें कितें सामाजीक रिती नितीचें एक कट्टपाड आसा, अंधानुकरण आसा, बदलावण करून घेवका. तेंगेलो आशिर्वाद घेया, गौरव दिया, तिच्छ करून पळयनाका तेंकां, तिरस्कार करनाका तेंकां. तिंका गौरव आसा. तिने ज्यान काण घेतिल्ली न्ही घोवाक, सहजान जाल्ले प्रक्रियेक तिंकां आमी दूर करचें कितें आसा, हें कितले पर्यंत योग्य आसा हें आमी चिंतन कर केलां. तेजे बरोबरी समाजा भितर आज हे प्रसंग येवत ना जाल्यार थोडे लोकांक मालगड लोकांले हे प्रसंग आशिल्ले, ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण. घरा भितर खंय तरी एक काम करता आसल्यार म्हालगड्यान करका, म्हालगड्यान करनाशें उदेरी लास्टान करका, मदींचे संबंदात ना.
तशी एक चिंतन हांड दवरला आमी पुराची. ज्येष्ठ आणि कनिष्ठ म्हण सांगे न्हू एक सिद्धांत कोण सोडले. ज्येष्ठ कनिष्ठ शब्दाचे अर्थ गुंतना आमकां. ज्येष्ठ म्हणजे व्हड, कनिष्ठ म्हणजे आमी अर्थ कितें केले, ल्हान म्हण अर्थ केले. ल्हान म्हण न्ही, कनिष्ठ शब्दाचा अर्थ अनुज आहा, ज्येष्ठ कितें सान, कनिष्ठ नाही. आम्ही ज्येष्ठ कनिष्ठ शब्द केले अत्यंत कनिष्ठ म्हणून घातले ताका. अत्यंत ल्हान ना व्हड पोतांक करका ना धाकलो पोतांक करका, मदीं 3-4 पोत येयले तेणी कितें करका, तिका संबंधच ना. हे खंयचे सिद्धांत तुमकां सांगिल्ले, हे कोण सांगिल्लें धर्मशास्त्र तुमकां. धर्मशास्त्र तशी व्यवस्था ना याद तुमकां. धर्मसिंधू चंदकन बरयता अत्र कनिष्ठो नाम ज्येष्ठात कनिष्ठ म्हणून. कनिष्ठ शब्द अर्थ कितें म्हणटा, व्हडलेकिंत सान विना, अत्यंत सान नाही. दुसऱ्या पोताक अधिकार, व्हडले पोता करूं जावत ना, सेकंड पोता करता, सेकंड पोता करूं जावत ना, थर्ड करूं जावत ना, फोर्थान करता. आतां तसलो प्रश्न येवता सोडया. आतां एकूच, आतां कनिष्ठ बी एकूच, ज्येष्ठ बी एकूच. आतां ते प्रश्न ना. जाल्यार अजून अनेक कण हे आसा. 3-4 भाव आशिल्ले कणे, व्हडल्यांक करता ते ना धाकल्यांक करता रे, मदींच्यान कितें करचें, मध्य तिश्ट ती गाडव आहा, तो गाडव जावंक गेलो ना तो, तशें कितें करता न्हय. अनेक भट लोक विशय सांगताचे, व्हडल्यान करता ना धाकल्यांक करता म्हणटा बीन आहा, मदींच्यान कितें करता गुंतना तेंकां धर्मशास्त्र. अशें व्हडलें सोडलें नंतर सेकंड थर्ड क्रम ज्यान येतून आहा ते धाकटे येवत ना, कनिष्ठ धाकटे येवत ना ते. हेची कल्पना घेवंक आमी कितलो चूक करता आसता सांगले री. शब्द अर्थ गुंतनाशीची आज आमी कशी आचरण करता आसाची, कोण कितें सांगलेलें खरें म्हणटा घेता आसाची, आमकां रहस्य गुंतता आशिल्लें दुरंत विशय न्ही हें. अशें हांवें न्हू थोडेची एक बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगलो को आसा. सहज आवय लोकांक आतां सांगचे हळद कुंकू घालची पद्दती आमी सगलो को देवा घालताची, कशी घालका हें उठलो गुत्ता आसा प्रायश आहा. आमगेले चिंतन आयकता उरताचे अनेक लोक. हळद कुंकू घालतना कशी घालका देवाक, पयलीं खंयची घालका, हळद घाल की कुंकू घालका, हळद गुत्त आसा तुमकां. ते कशी घालका, मृगी मुद्रा पद्दती 3 बोटांनी घालका, अशी 3 बोट मृगी मुद्रा म्हण नांव. अशी करूं जावत ना 5 बोटांनी बीन घालया कांय तोंद ना. जाल्यार अशी करून घालनाकाची 2 बोट घेवन कितें घालचें आसाची, हें 2 बोटां घालचें ना. जाल्यार अनेक लोक कल्पना उरता हें 2 बोटांनी घेवन घालताची. वस्तुतः हें बोट पुजेक तितलें योग्य न्ही, वायट म्हण न्ही, तितलें योग्य न्ही. अशें जावंक न्ही उठ 5 बोटां घातल्यार कांय प्रश्न ना ताका. ना 3 बोटां घातल्यार बरें, 5 बोटां घातल्यार कांय तोंद ना ताका. त्या थोडे लोक अशी करून घालता हें चुकीचें आसा. अशी करून घालची न्ही, उठून मेळ घालया कांय तोंद ना. ना अशें मृगी मुद्रा घातल्यार एक शास्त्रीय पद्दती. अशें हांवें न्हू थोडे कळून घेवका. पयलीं हळद घालका, नंतर कुंकुम घालका. कारण कितें, हळदी निमित्त आमकां भोग भाग्य मेळटा. हळदी दिले निमित्त आमकां कितें मेळटा, भोग भाग्य मेळटा. कुंकुम दिले निमित्त आमकां मोक्ष साम्राज्य मेळटा. कुंकुम दिले निमित्त देवाक मोक्ष साम्राज्य मेळटा आमकां. अशें हांवें न्हू देवाक पयलीं हळदी पिठी घालका, देवा म्हाका सगळे भोग भाग्य दी. नंतर कुंकुम घालका, देवा मागीर जीवन कृतकृत्य करी, तुगे पांय मुळा म्हाका एक शाश्वत आसले, म्हाका मांगल्य स्थिरजान दवरी. मांगल्य प्रतीक न्ही कुंकुम, एक स्थिरजान दवरी म्हणजे एक प्रतीक हांवें न्हू ते घालची पद्दती. अशें हांवें न्हू पयलीं हळदी, पयलीं कुंकुम नंतर कुंकुम. आतां तशें न्ही, थोडे लोक पयलीं कुंकुम घालताची नंतर हळद घालताची, हें चुकीचें आसा. आनीची कुंकुम हळद लायता आसतना बी कशी लायका, लोक गुत्तास म्हाका मागीर आवय लोकांक लायची पळयता उरता. हळद कुंकुम तोगो लायताची, उंच कुंकुम लायताची. म्हळ्यार भोग भाग्याक भारतीय संस्कृती भितर स्थान कमी, त्यागाक स्थान व्हड. भोग भाग्याक कुंकुम हळदी खातीर पोल्ले लायचे, ते त्याग प्रतीकाक कुंकुम निडल्या लायचे. अशें आमगे न्हू हें हळदी सहजान पोल्ले लायचे, कुंकुम निडल्या लायचे. थोडे लोकांक पोल्ले लायचे गुतूर ना, तेन्ना कुंकुमा उंच हळद लायचे जावत ना, कुंकुमा तो हळद लावीत, उंच कुंकुम लायक ना हा तशी लावचे जावत ना. अशा न्हू हें थोडे कल्पना धरून घेतली कितके बरें आमगेले. अशा न्हू हे थोडे कितें शास्त्रीय कल्पना आसा, मागली मस्त लोक आवय गुत्त आसा. कारण चातुर्मास केले आमी, मस्त कार्यक्रमांक आयल्याची सांगल्याची मस्त लोक गुत्त आसा. जाल्यार ते बाकी लोकां बी सांगया म्हणून तुमी मात करची जालें ना, दुसरे लोक बी सांगता न्ही. मागीर पुरुश समाज मित्र लोकांनी बी कळून घेवका, तिने कुंकुम घाल म्हण अशी घालताची, अशी घालचे चूक म्हण सांगतना सुमो घालची अशी ना अशी विना अशी घालचे तितले योग्य न्ही म्हण दिसता आसा. अशा न्हू थोडे परिवर्तन करून घेवका. आनी थोडे लोक आरती घेता आसतना पळयक तुमी अशी करून आरती उंच हात हालोवन 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 अशी करून कडे हात पडोवन घेता, काळे जालो की कितें जालो कसले कसले आतां केवळ वाटचे. आतां एक पोळ एक साडी अशीच करून हात साडीता आरती उंच. आतां आमी ते बंद केले, उंचल्यान दाखयताचे तो अशी करून घेवची आरती.
आरती घेवची म्हणजे कितें भगवंत म्हणजे अग्निस्वरूप भगवंत ते भगवंत सुतलूच आमगे अग्नी होऊन घेवन आरती होऊन हाडला आसा तूं तेच्या भगवंताला शक्ती आविष्कार जाल्ली आसा तूं भितर आयला आसा ते शक्ती आमी स्वीकार करची अशें तेजी कितें उष्णता आसा आमी ते स्वीकार करून दोळ्या एकदम मात तेका लायन घेवचे म्हणजे भगवंत स्वरूप मागले भितर येवं का म्हणजे एक भावन येते अशें न्हू भगवंत सुतलो आर्थ व्हरता आमी त्या आरती भगवंता शक्ती भगवंत चैतन्य भगवंता तेज भितर आयला म्हणून त्या आरती आमी घेताच ते घेवत आसतना पोळे साडीची न्ही तेन्ना तुमचे हात हालोवंक घेना आमी कितकी करची न्ही पोळे सावन थोडे माथ्या मारून घेताचे हात थोडे हळद्या मारून घेताचे खंय मारून घेता केवटेचेर हात कडे आ करताची काळे जांगेले म्हणून चो कित करताची नाही ते त्याची उष्ण ते सहज शाख घेऊन एक स्वीकार करते देवता भाव मागे भितर आयला दैवी शक्ती मागे जागृती हांव का म्हणजे भावाने प्रतीक केलं विना ते तशें न्ही चले रे उठीचे रे आज आमी अंधावणे करता असं विना कितें करता कशी घेऊ का आमकां कल्पना नाशिल्ले खंय कितें बदलावण जावप म्हण दिसता आसा अशें आमगे न्हू आमी सगळे लोकांची गतानुगतिको लोका जावचे ना आमी पारमार्थीक जावका हेजें सत्य कितें हें कित्याक आतां कळलें हें आमी करकी नाका हें कशें केलें बरें हेजी तरी थोडें तर चिंतन करून आमी केलें री प्रायशः आमी सुसंस्कृती आमगे न्हू एक दैवज्ञ म्हणजे एक श्रेष्ठ तरगती भितर आमी वचे शकताची असले मस्त विशय आसाची प्रायशः उठ्ठो विशय करूं जावत ना जाल्यार तितले विशय मध्य मध्य समाज विशय सांगिल्ले आसा आतां थोडे इतले विशय सांगिल्ले आसा जाल्यार कितले विशय तुमकां अनुकरण करूंक शक्य आसा तितलो प्रयत्न करून आमी चलया तसलें शक्ती सामर्थ्य भगवती राजरसपणी ज्ञानेश्वर आमकां सगळो दिवं म्हणजे एक विशेष मागणी हें संच करचें इश्ट करता आसा.